कधी कधी काय होतं, जेवणामध्ये भाजी किती पण चांगली असली ना, तिला खाऊच नाही वाटत, तोंडाला चवच नसते. तवा असं ना काहीतरी चटकेबाज खाऊ वाटत, तवा ही चटणी बनवून खायची. मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर कांदे घ्यायचं, कांद्याचं मागचं पुढचं कापून त्याला टकलं करून आडम तोडम कापून घ्यायचं. त्याचबरोबर आहे ना बराच असा लसूण सोलून ठेवायचा, लगेच खलबत्ता घ्यायचा, त्याच्यामध्ये ना कांदा टाकायचा, लसूण टाकायचा, कोथिंबीर टाकायची, आता आहे ना लाल मिरची पावडर टाकायची, धण्याची पावडर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 2-3 चमचे दह्याचे टाकायचे बरं का. दही नक्की टाका, खूप जबरदस्त टेस्ट येते. आता याला ना कुटून घ्यायचं, आता आबडधोबडच कुटायचं बरं का. आणि तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल ना तर तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा बारीक करू शकता. आता बघा एकदम मस्त पैकी बारीक झालेलं, याला काढून घ्यायचं. लगेच एक कढाई ठेवायची, गॅसवर तेल टाकायचं आणि आता चांगलं तेल कडकडीत गरम झालं का लगेच आहे ना चटणी त्याच्यामध्ये टाकून द्यायची बघा. असं चर्रकन आवाज आला पाहिजे ना, मस्त तडका बसला पाहिजे. आता आहे ना 1-2 मिनिटं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता एकदम मस्त पैकी आपली चटणी रेडी झालेली आहे. आता याला काढून घ्यायचं आणि आता आहे ना तुम्ही म्हणजे बघू शकता, असं बघूनच तोंडाला पाणी सुटलंय, म्हणजे खाण्यात काय जबरदस्त लागत असेल ना. आता माझ्याकडे भाकर रेडी होती केलेली, पापुडा काढून त्या भाकरीवर लावली मस्त पैकी, सगळीकडे चटणी आणि रोल बनवून खाल्लाय. म्हणजे पहिल्याच घासात आहे ना अशी जबरदस्त टेस्ट येत होते ना, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. याला तुम्हालाच बनावं लागेल आणि तुम्हाला खाऊन बघावं लागेल. कधी कधी काय होतं ना, भाजी खरंच किती पण चांगली असली नाही खाऊ वाटत, मग आहे ना पटकन उठून चटणी बनायची, बनवायला पण सोपी आणि खायला पण एकदम चवदार येतं. बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.